माझा मुलगा अगस्त्य, त्याच्यासाठी मी हा ब्लॉग सुरू करत आहे, जो आमच्या माहितीसाठी असेल. मुलं पटकन खूप मोठी होतात आणि आपण म्हातारे होत चाललेलो असतो. खूप गोष्टी आपण विसरतो. त्याच्यामुळे काही असे क्षण असतात की त्यावेळेस ते आपल्याला भारी वाटलेले असतात आणि नंतर आपण ते कालांतराने विसरत जात असतो. तर असे काही माइलस्टोन, असे काही मोमेंट त्याच्यासाठी आम्ही खूप वेट करत होतो. त्या दिवसासाठी सरप्राईज होतो. ती मुवमेंट त्या दिवसाची आमच्यासाठी खास होती. अशा मुवमेंट आपल्या लक्षात राहावा म्हणून हा ब्लॉग आम्ही सुरू करतो आहे. आमच्यासाठी, आमच्या फ्रेंड्ससाठी आणि आमच्या रिलेटिव्हसाठी, की आमच्या अब्सेन्समध्ये तो शॉर्ट टाईम असू दे, आमचा अब्सेन्स किंवा लाँग टर्म असू दे, अगस्त्यला जाणून घेणं, त्याचे मेलडाऊन, त्याचे माइलस्टोन, त्याच्या सवयी, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट, त्याचे निगेटिव्ह पॉईंट, त्याचं वे ऑफ कम्युनिकेशन. तो खूप कमी वर्ड्स बोलतो, पण प्रत्येकजण हा आपल्या पद्धतीने एक्सप्रेस होत असतो. तो कधी डोळ्यातून एक्सप्रेस होतो, कधी तो त्याच्या टचमधून येतो, कधी तो आम्हाला हात ओढून काही सांगत असतो. प्रत्येक वेळेलाच तो शब्दातूनच व्यक्त होतं असं नाही, पण त्याला समजून घेताना तो व्यक्त होतं हे जसं आम्हाला समजतं, तसं त्याच्या जवळच्या लोकांनाही समजायला पाहिजे. म्हणून आम्ही हे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे इन फ्युचर त्याला समजण्यासाठी. आणि त्यांनी जरी बघितलं की मी बोलायचो नाही, माझा स्ट्रगल काय होता, मी कशा पद्धतीने एक्सप्रेस करायचो आणि त्याचा ग्राफ कुठून कुठे जातो आहे, हे त्याला स्वतःला आणि आम्हालासुद्धा लक्षात राहावं म्हणून. तर अगस्त्य हा एक खूप मिनिमम वर्ड्स बोलतो. कदाचित त्याच्याकडे वोकॅब्लरी आहे, पण ते वर्ड्स कसे फ्रेम करायचं त्याला नाही कळत. तर आजच्या दिवसातल्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आता मी तुला सांगते. अगस्त्यचा बाबा आज सुट्टी असल्यामुळे झोपलेला होता बेडवर आणि तो फर्स्ट टाईम अगस्त्यला रिस्पॉन्ड करणं खूप डिफिकल्ट असतं. की अगस्त्यला काही विचारलं तर अगस्त्य कधी रिस्पॉन्ड करतो, कधी नाही करत, किंवा त्याचा डिले. पण आज अगस्त्यने स्वतःहून त्याच्या बाबाला उठ म्हटलं. ही एक गोष्ट खूप सरप्रायझिंग होती. दुसरी एक गोष्ट अशी होती की आम्ही ॲक्टिव्हिटी हे केल्या. अगस्त्यला खूप सारे सेन्सरी इश्यू आहेत, खूप सारे टच त्याला करायला आवडत नाही. तर ग्ल्यूचा टच होता, त्याच्यासाठी तो खूप पॅनिक व्हायचा आधी. पण आता त्याने थोडंसं तोंड वाकडं केलं, बट मी म्हटलं नाही अगस्त्य तुला हात लावायचा आहे आणि करायचं आहे. तर त्याने ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. म्हणजे काही सेन्सरी आला तो एकदम रिस्ट्रिक्ट असायचा की नाही, थांबा जरा, नाही म्हणजे तो अजिबातच हात लावून द्यायचा ना, पॅनिक व्हायचा. पण आता थोडं त्याची सेन्सरी सिस्टीम मे बी डेव्हलप होते, तर तो त्या गोष्टी करायला लागला आहे. त्याने ते ग्लूला हात लावून तो स्प्रेड केला. आणि कॅरेट होतं, ते मसूर डाळ लावून चिटकवायचं होतं, त्या कॅरेटला बनवायचं होतं. ती मसूर डाळ घेऊन त्याने टाकली. दुसरं फिंगर प्रिंटिंग होतं. त्या बटरफ्लायला इंडेक्स फिंगरने तुम्हाला डेकोरेट करून बटरफ्लायला कलर करायचं होतं. तीही गोष्ट त्याने केली, जो तो प्रिव्हियसली करायचा नाही. आता त्याने फिंगर प्रिंट पूर्ण हात त्याचा कलर करून ते हाताची छाप छान असे घराच्या भिंतीवर त्याने पॉझिटिव्ह त्याची एक छटा अशी उमटवलेली आहे. तर सेन्सरी सिस्टीमने तो डेव्हलप झाला. त्याने स्वतःहून त्याच्या बाबाला उठ असं म्हटलं. तिसरी गोष्ट म्हणजे आधी आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, सतत काही आजूबाजूचा एक्सप्लोर नाही करायचा, हात सतत ओढायचा. आता तो तसं नाही करत. आता तो एक्सप्लोर करतो. नेहमी मॉलमध्ये गेलं की टॉयज सेक्शनमध्ये तो इंटरेस्ट दाखवतो, त्याच्या आवडीच्या कार वगैरे उचलवतो आणि बॉक्स घेऊन येतो आमच्याकडून. त्याच्यानंतर कॅडबरी जे असतात त्याच्या फेवरेट, त्याने आता तो पिक करतो आणि घेऊन येतो की हे घे म्हणून. आधी तो सतत हात ओढायचा, आता तो त्याच्या इंटरेस्टच्या गोष्टी, एक बाजूचा सोशल अवेअरनेस त्याला आलेला आहे. आम्ही कुठेही गेलो तर थोड्याफार प्रमाणात तो इकडे तिकडे बघतो आणि त्याच्या आवडीच्या गोष्टी एक्सप्लोर करतो. तर ही एक तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट काही दिवसांपूर्वीपासून आम्हाला दिसली आहे त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर एक निगेटिव्ह गोष्ट आहे की अगस्त्य पट्टे झाले की सांगत नाही. तो वॉशरूमला खूपच त्याला सेन्सरी इश्यू असल्यामुळे त्याला तिथे उभं राहणं पण जमायचं नाही. पण आता यूज टू झाला आहे, तो तिथे जाण्यासाठी रेडी झाला आहे. तिथे बाकी काही गोष्टी करण्यासाठी तेवढा रेडी नाही झाला आहे. ॲक्सेप्टन्स आला आहे, पण अजून त्या कृती स्टेप बाय स्टेप करणं त्याच्या पेंडिंग आहेच. तर अशा काही चांगल्या गोष्टी पण आहेत, निगेटिव्ह गोष्टी आहेत.
तो अगस्त्य कसा ग्रो होतो आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर उद्याच्या ब्लॉगला नक्की भेट.